पुढे जाऊया. 2.5 महिने उलटले तरी सुद्धा अजूनही संतोष देशमुख हत्या प्रकरणाची धग कायम आहे. यातला एक मुख्य आरोपी अजूनही फरार आहे. खाकी वर्दीवर अनेक शिंतोडे उडालेत. तुरुंगात आरोपींची बडदास्त ठेवली जात असल्याचा आरोपही होतोय. हे सगळं धसास लावण्याचा विडा धस यांनी उचललाय आणि त्यासाठी ते मस्साजोगला गेले होते. मस्साजोगमध्ये आज नेमकं काय झालं पाहूया हा स्पेशल रिपोर्ट. सीएल मध्ये यांना VIP ट्रीटमेंट मिळते. एकीकडे संतोष देशमुख हत्या प्रकरणातल्या आरोपींना फाशी द्या अशी मागणी होते, तर त्याच आरोपींना तुरुंगात VIP ट्रीटमेंट मिळत असल्याचा आरोप होतोय. इतकी VIP ट्रीटमेंट जर इतक्या बेकार घटनेमधल्या लोकांना दिली जात असेल तर लोकांना बाहेरच्या पेक्षा जेलच बरं वाटेल, अशी एकंदरीत परिस्थिती आहे. प्रामुख्याने त्यातले कुठले मुद्दे म्हणजे त्यांना वेळेवर चहा आणून देणे, त्यांच्या बरोबरच्या बॅग आत जाऊन जाणे. बॅग असते का कुठं? आरोपी बरोबर आतमध्ये मोठी लट बॅग घेऊन जात आहेत, कपडे बदलायचे जात आहेत आणि काही वेळा तर त्यांना मटण पुरवल्याचे सुद्धा पुरावे त्या ठिकाणी सापडलेले आहेत. मुंडेंची भेट घेतल्यानंतर पहिल्यांदाच मस्साजोगमध्ये आलेल्या धस यांचं आक्रमक रूप पुन्हा पाहायला मिळालं. धस यांच्या समोर गावकऱ्यांनी कैफियत मांडली. यावेळी पोलिसांच्या निष्काळजीपणावर सगळ्यांनीच संताप व्यक्त केला. CID कडे तपास दिल्यानंतर या केज पोलीस स्टेशननं इतकं निष्क्रिय काम का केलं? एकही पुरावा एक माणुसकीच्या नात्यानं DYSP असतील, जे कोणी तिथं अधिकारी असतील त्यांनी द्यायचा प्रयत्न केला नाही. समाजातून सगळे पुरावे आले. हे झालेला प्रकार आहे. आरोपीला वाचवण्यासाठी सगळी टीम पुढे आलेली आहे. जे स्वतः सह आरोपी आहेत ते मुख्य आरोपीला वाचवण्याच्या भूमिकेत आहेत. हे थांबलं पाहिजे आणि ज्या मागण्या आहेत आणि जे आंदोलन आहे त्यावर सगळे गावकरी आणि मी स्वतः पण ठाम आहे. दिलीप गीते, गोरख फड, रमेश घुले, दत्ता बिकड यांना सह आरोपी करा. गीते, गोरख, फड, घुले, बिक्कड यांचे CDR तपासा. सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकमांना नेमा. खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवा. अशा मागण्या गावकऱ्यांनी धस यांच्याकडे केल्या. गावकऱ्यांशी चर्चा केल्यानंतर धस यांनी आपला मोर्चा पोलीस स्टेशनकडे वळवला. अधिकाऱ्यांची भेट घेऊन तपासाची माहिती जाणून घेतली आणि पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. महाजन आणि पाटील, राजेश पाटील या लोकांनी प्रचंड बळ या गँगला दिलेलं आहे. विष्णू चाटेपासून फरार आरोपी कृष्णा आंधळेपर्यंत सगळ्यांना बळ देण्याचं. 307चा फरार आरोपी असताना के इथले पाटील आणि महाजन हे त्याला नित्य नियमाने भेटत होते आणि केज पोलीस स्टेशनमधले काही लोकांबरोबर ते याच्यामध्ये पण आलेले आहेत. CCTV मध्ये सुद्धा गप्पा मारताना. धस यांच्या रडारवर असलेले PI राजेश पाटील यांचं निलंबन झालंय, तर केजचे पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन यांची बीडच्या कंट्रोल रूम मध्ये बदली करण्यात आली आहे. तपासात निष्काळजीपणा, दिरंगाई, आरोपीला पळून जायला मदत केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. आरोपी आणि राजेश पाटील हे एकत्र फिरतानाचं CCTV फुटेजही देशमुख कुटुंबियांनी दिलं होतं. 2 महिने उलटून गेले तरी संतोष देशमुख हत्या प्रकरणातला आणखी एक आरोपी कृष्णा आंधळे अजूनही फरारच आहे. हा आंधळे हा फार शातीर आहे. अत्यंत चित्रविचित्र दिसणारे लोक इथं कसं काय येतात, यांचं मनोबल वाढवण्यासाठी येत आहेत. म्हणून इथं जे आहे हे कृष्णा आंधळे अटक होणं गरजेचं आहे. वाशी पोलीस स्टेशनचे रमेश घुले, मला वाटतं रमेश घुले, पोलीस कॉन्स्टेबल दिलीप गीते, गोरख फड, दत्ता बिक्कड हेड कॉन्स्टेबल यांचे CDR तपास करून यांना सुद्धा सह आरोपी करावा. या हत्या प्रकरणात बालाजी तांदळे यालाही ताब्यात घेऊन चौकशीची मागणी सुरेश धस यांनी केली आहे. बालाजी तांदळे हा सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळेच्या अटकेवेळी पुणे पोलिसांच्या सोबत होता. बालाजी तांदळे उर्फ महाराज का काहीतरी त्याला म्हणतात. नाही, त्याला नाही. हे कोणते महाराज आहेत काय माहिती. हे बाला तात्या, हा तात्या विंचू जो आहे त्याचा बहुतेक हा मावस भाऊ असावा. हा सुद्धा तपासामध्ये घ्यावा अशा प्रकारची मागणी आम्ही या ठिकाणी करणार. 100% काही सह आरोपी करावेत अशा प्रकारची मागणी. 7 मागण्या 9 एकूण मागण्या, त्यातल्या 2 मागण्याच्या बाबतीमध्ये ऑलरेडी निर्णय होत आलेला आहे.
त्यांनी मला सांगितलं की तुम्हाला या गोष्टीत सहकार्य करावं लागतंय, आमच्यासोबत यावं लागतंय. आपण प्रामाणिकपणे प्रयत्न केला नाही आणि मदत केली. आणि मदत करणं जर गुन्हा असेल तर त्याला आपण उत्तर देऊ शकत नाही समोरच्याला. प्रशासनाकडे एकच मागणी आहे, मी जर दोषी असेल तर 100% त्यांनी मला कॉल करावा, मी स्वतःहून अटक होईल. पण जाणीवपूर्वक जर मला त्रास होत असेल तर मी उद्या कोर्टात सगळ्यांना खिचू शकतो. मसाजोग नंतर धस यांनी परळीत जाऊन महादेव मुंडेंच्या कुटुंबियांची भेट घेतली. यावेळी त्यांनी पोलिसांकडे संशयाची सुई वळवत अनेक गंभीर आरोप केले. सोबत आकाचंही नाव घेतलंय. कुणाला अरेस्ट सुद्धा मानलेला नाही. अरेस्ट सुद्धा न मानलेला माणूस आणि मर्डर केलेला माणूस जागेवर राहतो आणि मोटरसायकल मात्र पोलीस स्टेशनमध्ये नेते जाते. 100% एकतर ह्याच्यात आकाशा संबंध आहे किंवा मग पोलिसांनीच डायरेक्ट आमचा माणूस मारला असं याच्यामध्ये सिद्ध होतं. संतोष देशमुख आणि महादेव मुंडे प्रकरणी आपली आक्रमक भूमिका कायम असल्याचं धसांनी दाखवून दिलंय. आता ही दोन्ही प्रकरणं धसास लावतात का? या प्रकरणातल्या सगळ्या आरोपींना शिक्षा होणार का हे पाहायचंय. गोविंद शेळके, एबीपी माझा, बीड. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.